ती माझी ग्रेट कोच संगीता लहाने मॅडम. वेलकम मॅडम, वेलकम अँड वेलकम अँड ओव्हर टू यू. यस, थँक्यू सो मच सपना मॅम. खूप छान असं माझं वाववालं वेलकम केलेलं आहे. तर यस, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की आपल्या या जगामध्ये, या भारतामध्ये आणि PCODचे खूप प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. खरं सांगायचं म्हणजे तर आपली घरातील जी स्त्री आहे ती तिचे प्रॉब्लेम सांगत नाही. आपली बहीण प्रॉब्लेम सांगत नाही, आपली आई प्रॉब्लेम सांगत नाही, आपली बायको प्रॉब्लेम सांगत नाही, कारण लाजतात. आणि त्यामुळे मग ह्याचे प्रॉब्लेम्स वाढतात, PCOD आणि PCOSचे, आणि त्याचे बरेच काही कॉम्प्लिकेशन होतात. तर हे कॉम्प्लिकेशन होऊ नयेत, विपरीत परिणाम होऊ नये किंवा आरोग्याला हानी होऊ नये, यासाठी मी आज PCOD आणि PCOS हा टॉपिक घेऊन आलेली आहे. प्रथम मी माझा परिचय देते. मी संगीता लहाने, लातूरवरून आहे आणि बाय प्रोफेशन गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नर्सिंग ऑफिसर या पदावर गेली 19 वर्ष झालं कार्यरत आहे. तर यस, आपण स्लाइड थ्रू पाहणार आहेत की आज जगामध्ये किती प्रमाण वाढलेलं आहे PCOS आणि PCODचं. खरं सांगायचं म्हणलं तर 5 व्यक्तीच्या मागे 1 व्यक्ती PCODने PCOSने त्रस्त आहे. 5 व्यक्तीच्या मागे 1 PCODचा आहेच आहे. मग आता ह्या PCOD काय असतो? यस, परिचय झालेलाच आहे. PCOD काय असतो, PCOS काय असतो, त्याचे साइन सिम्पटम्स काय आहेत, त्याचे चिन्ह लक्षणं काय आहेत, कसा ओळखायचा, त्याच्यापासून आपल्याला प्रिव्हेन्शन कसं करायचं आहे, की PCOD झाला नाही पाहिजे, आपण हेल्दी आणि ॲक्टिव्ह लाईफस्टाईल कसं जगलं पाहिजे. तर या सेशनमधून तुम्हाला सर्वांना क्लिअर होणार आहे. बघा, पाहू शकता 1 in 5 इंडियन वुमन्स हॅव PCOS. बघा की 5 व्यक्तीच्या मागे 1 व्यक्ती PCODने त्रस्त आहेच आहे. मग आता एवढं पॉप्युलेशन आहे, तर ह्याचं प्रिव्हेन्शन करणं खूप गरजेचं आहे. तर यस, आपल्याला प्रिव्हेन्शनसाठी काय करायचं आहे की आता अगोदर ओळखून घ्यायचं आहे की PCOD काय आहे आणि PCOS काय आहे. नेक्स्ट, तर व्हॉट इज अ PCOS? आपल्याला PCOS पाहून घ्यायचं आहे, PCOD पाहून घ्यायचं आहे. एक पिक्चर दाखवलेला आहे तुम्हाला की त्याच्यामध्ये बघा युट्रस दाखवलेला आहे. तर त्यामध्ये फॉलोपॉईंट ट्यूब दिसत आहेत, ओव्हरी दिसत आहेत. एका साईडला एकच ओव्हरी दिसते आणि इकडं भरपूर सारे सिस्ट दिसत आहेत. 2 ओव्हरीच्या मध्ये भरपूर सारे सिस्ट दिसतात एका बाजूला. तर बघा, खूप सारे मल्टिपल सिस्ट डेव्हलप इन ओव्हरीज. खूप सारे सिस्ट छोट्या गाठी तयार होतात. आणि पॉलिसिस्टिक, पॉली म्हणजे पाण्याने भरलेले, सिस्टिक म्हणजे छोटे आणखीन गाठी दिसतात. मग ह्या गाठी खूप सारे अडथळे निर्माण करण्याचं काम करतात. त्याचं जे नॉर्मल फंक्शन आहे, जी ओव्हरीचं नॉर्मल फंक्शन आहे, युट्रसचं नॉर्मल फंक्शन आहे, त्याला डिस्टर्ब करण्याचं काम करतायत. तर यस, त्यानंतर आपल्याला PCOD अँड PCOS. सगळ्यांना असं वाटतं की PCOD काय आहे, PCOS काय आहे. तर आज आपण ते जाणून घ्यायचं आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हे काय आहे? पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज आणि पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. ओके, तर PCOS इज अ प्रिव्हेंटेबल ॲज वेल ॲज अ ट्रीटेबल डिसीज, बट वे से प्रिव्हेन्शन इज अ बेटर दॅन क्युअर. हा कोणता आजार नाहीये, डिसऑर्डर्स आहे आणि हे आपण प्रिव्हेंट करू शकतो. प्रिव्हेंटेबल आहे, पण होण्याच्या अगोदर आपण काळजी घेणं गरजेचं आहे. प्रिव्हेन्शन इज अ बेटर दॅन क्युअर. आजार झाल्यानंतर काळजी घ्यायची नाही, परंतु आजार होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. कुठे घेतली जाते? या आरोग्य फॅमिलीमध्ये, या झूम कॉलवरती. तर यस, PCOD इज अ नॉट अ डिसीज, इट इज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. हा कोणता आजार आहे का? PCOD आणि PCOS कोणता आजार आहे का? नाही. ही तुमची लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहे. जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल चुकीची जगत असाल तर नक्कीच तुम्हाला PCOD आणि PCOS सारखा प्रॉब्लेम्स येऊ शकतो. आता आपल्याला हे ओळखायचं आहे कसा, की कसा ओळखला जाईल? महिला भगिनी थोडासा त्रास झाला किंवा इग्नोर करतात, त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. तर आपल्याला आता साइन सिम्पटम्स बघायचे आहेत की कशा ओळखला जातो
ओव्हरवेट, बघा ओव्हरवेट ज्यांचं असतं त्यांना हा प्रॉब्लेम्स येतो आणि म्हटलं जातं की PCODमुळे माझं वजन वाढतंय. नाही बॉस, तुमचे ओव्हरवेटमुळे तुमचे सगळे फंक्शन इम्बॅलन्स होत आहेत, तुमचे हार्मोन्स इम्बॅलन्स होत आहेत, म्हणून तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. इरेग्युलर पिरियड्स, जाऊ द्या, इरेग्युलर पिरियड्स आहेत, येतील 2-2 महिन्याने, येतील 3-3 महिन्याने, काही जणांना तर 6-6 महिने पिरियड्स येत नाहीत. मग त्यांचे एवढे हार्मोन्स इम्बॅलन्स झालेले असतात. फटीक असतो, पेल्विक पेन असतो, तुम्हाला थकवा असतो, तुमच्या कमरेचं पेन असतं, सिव्हिअर पेन असतं, पेल्विक पेन म्हटलं जातं. हाय टेस्टेरॉन लेवल वाढलेली असते. बघा हार्मोन्स, पुरुष हार्मोन्स स्त्रियांमध्ये पण असतो, पण त्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढल्यानंतर ते प्रॉब्लेम्स येतात. हेअर लॉस होतो, ॲक्ने, पिंपल्स आपल्या चेहऱ्यावरती येतात, अचानकपणे केस गळतात, चेहऱ्यावरती पिंपल्स येतात, हेडेक असतं, ब्लाइंडनेस असतं, अंधक दिसायला पण लागतं, अनवॉन्टेड हेअर्स आपल्या चेहऱ्यावरती पण येतात. स्त्रियांमध्ये पण चेहऱ्यावरती अप्पर लिपला पण केस येतात. तर म्हणजे तुमचे हार्मोन्स इम्बॅलन्स झाले ना, तुम्हाला PCODचा प्रॉब्लेम असेल तर हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. इन्सुलिन रेजिस्टन्स होऊ शकतो आणि ब्लॅक नेक लाईन्स, तुमच्या मानेच्या जवळ काळी लाईन पडते. ज्यांचं वजन जास्त असेल, ज्यांना PCODचा प्रॉब्लेम्स असेल, असा पेशंट पाहिल्याबरोबर ओळखायला येतं. त्याच्या चेहऱ्यावरती केस येतात, अप्पर लिपला पण केस येतात, त्यांच्या मानेच्या भोवती काळं झालेलं असतं, एक लाईन पडलेली असती, त्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतात. हे सगळं लगेच ओळखलं जातं आणि लगेच डायग्नोस केला जातो. इनफर्टिलिटी, बघा अंधत्व पण येऊ शकतं, स्त्रियांना मूलबाळ पण नाही होत ह्या प्रॉब्लेम्समुळे. तर असे जर प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही हे ओळखायचे आहेत की आपल्याला फटीक आहे का, आपल्याला बॅक पेन आहे का. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे आता मी सायन्स सिम्पटम सांगितलेले आहेत तर हे ओळखून घ्यायचे आहेत. असा जर कुणाला प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही हॉस्पिटलायझेशन करायचे. नाहीतर आपली जी चुकीची लाईफस्टाईल आहे तर ती हेल्दी आणि ॲक्टिव्ह लाईफस्टाईल करायची आहे. आता ह्याचे कारण काय आहेत, कॉजेस ऑफ PCOD आणि PCOS. आपण कारण ओळखूया. तर एक्सेसिव्ह स्ट्रेस इन लाईफ अँड हार्मोनल इम्बॅलन्स, उगीच ताण तणाव टेन्शन घेतात आणि त्याच्यामुळे आपले हार्मोन्स इम्बॅलन्स होतात. हेरिडिटी, अनुवंशिकता असतं बघा, की माझ्या आईला प्रॉब्लेम्स आहे PCODचा, माझ्या आजीला आहे, माझ्या आत्याला आहे, माझ्या बहिणीला आहे, माझ्या मावशीला आहे. जर तुमच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम्स असेल तर हे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. बघा स्त्रियांमध्ये ना ब्रेस्ट कॅन्सर आणि युटरस कॅन्सर जर आईला असेल तर 2 मुली असतील तर 2 मुलीपैकी एका मुलीला होण्याची शक्यता असते. ओके, तसं हेरिडिटी पण, अनुवंशिकता पण असण्याचे चान्सेस असतात. आणि वेट गेन, ओबेसिटी, तुमचं जर वेट गेन झालं, एक्सेसिव्ह ओबेसिटी झाली, चुकीची लाईफस्टाईल असेल तरी पण हे होऊ शकते. आणि इन्सुलिन रेजिस्टन्स असेल तरी पण होऊ शकतं. अनहेल्दी लाईफस्टाईल असेल तर, मगाशीच मी सांगितलं की अनहेल्दी जर लाईफस्टाईल असेल तर तुम्हाला ते एक कारण आहे. जे हे मी 5 कारणं सांगितलेले आहेत की या कारणामुळे तुम्हाला PCOD आणि PCOS होण्याचे चान्सेस आहेत. तर आता त्याचे कॉम्प्लिकेशन काय होतात हे पण आपल्याला पाहायचं आहे. जर आपण वेळीच काळजी नाही घेतली तर त्याचं कॉम्प्लिकेशनमध्ये काय रूपांतर होतं. इनफर्टिलिटी, PCOD उगा मायनर घेऊ नका किंवा उगा साधं घेऊ नका की PCOD आहे म्हणून, कारण तुम्हाला मूल न होण्याचे पण एक कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. मूलही होत नाही, हेही कॉम्प्लिकेशन होतं, इनफर्टिलिटी. टाईप 2 डायबिटीज, जो लाईफस्टाईलवर डिपेंड आहे म्हणजे क्युअर होण्यासाठी, तर तो टाईप 2 डायबिटीज पण होऊ शकतो. एकदा वजन वाढलं की हे प्रॉब्लेम्स येतात, कॉम्प्लिकेशन होतंय. PCODच आहे फक्त नाही, PCOD झाल्यानंतर लगेचच टाईप 2 डायबिटीज पण होण्याचे चान्सेस आहेत. कोलेस्ट्रॉल लेवल तुमची वाढते, अबनॉर्मलिटीज, तुमची जी कोलेस्ट्रॉल लेवल आहे ना, बॅड कोलेस्ट्रॉल लेवल, ते पण वाढते.
मग ते लेवल जर वाढली तर हाय ब्लड प्रेशर, बीपी होतो. बीपी म्हणजेच ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर म्हणजेच तुमच्या हृदयावर प्रेशर येतं. कशाचं? ब्लडचं. का? त्याचं फंक्शन बिघडतं. तुमची कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेली असते, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम्स परत येऊ शकतो, हाय ब्लड प्रेशर. त्याच्यानंतर आहे बघा इन्क्रीज रिस्क ऑफ एंडोमेट्रियल कॅन्सर. तुम्हाला युट्रसचे कॅन्सर होण्याची शक्यता असते. कमी वयामध्येच गर्भपिशवी काढावी लागते, कारण तुमच्या गर्भपिशवीचे जे हार्मोन्स आहेत इम्बॅलन्स झालेले असतात. एक्सेसिव्ह ब्लिडिंग पण होते, ती कंट्रोलमध्ये येत नाही. जसं तुम्ही जाड होतात तसं तुमची गर्भपिशवी पण जाड होते, आणि त्यामध्ये तुम्हाला जे छोटे छोटे सिस्ट मी पहिल्यांदा सुरुवातीला दाखवले ना, तर त्याच्यामध्ये दूषित पाणी तयार होतं, घाण पाणी तयार होतं, आणि घाण पाणी तयार झाल्यानंतर कॅन्सर सारखे आजार निर्माण होतात, आणि मग त्यामुळे तुम्हाला पिशवी काढावी लागते. आणि जर ते फर्स्ट स्टेज सेकंड स्टेजमध्ये जर ओळखता आला तर ते लवकर प्रिव्हेंट होतो, अन्यथा होत नाही. कारण कॅन्सर सारखा आजार बघा, ब्रेस्ट कॅन्सर असेल, युट्रस कॅन्सर असेल, पुरुषांच्या बाबतीत बरेच काही कॅन्सर आहेत, सिरोसिस ऑफ लिव्हर असेल, तुमच्या फुफ्फुसाचा कॅन्सर असेल, तर लिव्हरचा कॅन्सर असेल, तर हे लवकर पहिल्या स्टेजमध्ये ओळखता येत नाहीत, दुसऱ्या स्टेजमध्ये ओळखता येत नाहीत. कारण त्याला फिवर येतो, वेट लॉस होतो, की आपल्याला असं वाटतं की साधं आहे, सिंपल आहे, फिवर तर येतोय ना, वजन तर कमी होत आहे ना, आपल्याला भूक तर लागत नाही, जेवण तर जात नाही, दुसरा कोणता मोठा आजार असणार आहे का? नाही. तर हा प्रॉब्लेम्स येऊ शकतो. मग थर्ड स्टेजमध्ये जर ओळखला गेला तर तुम्हाला लवकर प्रिव्हेंट होणार नाही. मग तुमचे सगळेच जे युट्रस कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सर होईल, तुमचा स्पाईनचा कॅन्सर होईल, मग सगळे ऑल कॅन्सर लगेच क्रिएट होतात जर थर्ड स्टेजमध्ये ओळखायला आलं तर. त्याच्यामुळं आपण काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काही इन्व्हेस्टिगेशन आहेत. बघा, आपण आपल्या गाडीला सर्व्हिसिंग 6 महिन्याला 3 महिन्याला करतो. जसं शोरूममध्ये सांगितलं जातं की तुमच्या गाडीला सर्व्हिसिंग एवढ्या वेळानंतर करणं गरजेचं आहे. आपण आपल्या कामातलं काम काढून आपला वेळ देतो, गाडीची सर्व्हिसिंग करून घेतो, परंतु आपल्या बॉडीची सर्व्हिसिंग का करत नाहीत? तुम्ही अनमोल आपलं शरीर आहे, कारण शरीराची किंमत आपण करूच शकत नाहीत. आणि मग अशा शरीराला जर तुम्ही वेळ देत नाहीत, तुमच्या शरीराच्या तपासण्या करून घेत नाहीत, तर करोडो जरी पैसे दिले, तुमची करोडोची प्रॉपर्टी, माडी, गाडी काहीच महत्त्वाचं नाही जर तुमची बॉडी कामाची नसेल तर. त्याच्यामुळं सर्वांनी इन्व्हेस्टिगेशन करून घ्यायचे आहेत, कारण आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करतो तसं बॉडीची सर्व्हिसिंग म्हणजे तुमचे इन्व्हेस्टिगेशन करायचे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टिगेशनमध्ये USG करायची आहे, अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी करून घ्यायची आहे. सोनोग्राफी करून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येते की आपल्याला काय सिस्ट आहेत का, PCOD आहे का, आणखीन युट्रसचा दुसरा प्रॉब्लेम आहे का, आपलं युट्रस चांगलं आहे का, आपली गर्भपिशवी चांगली आहे का. BSL फास्टिंग आणि पोस्ट मील करून घ्यायची आहे, कारण BSL ही करणं गरजेचे आहे. कारण जसं वजन वाढतं तसं तुम्हाला टाईप 2 डायबिटीज होण्याची शक्यता असते. HbA1c पण तुम्हाला करावी लागणार आहे. HbA1c तुम्ही जर केली तर तुम्हाला 3 महिन्यापूर्वीची ब्लड शुगर लेवल लक्षात येईल, ॲव्हरेजली शुगर तुम्हाला कळली जाईल. FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन टेस्ट असती. तर आपले हार्मोन्स कशा प्रकारे आहेत, तर नॉर्मल आहेत की अबनॉर्मल आहेत, तर ती टेस्ट करायची असेल तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स टेस्ट असती, तर ती पण टेस्ट करून घ्यायची आहे. आणि थायरॉइड टेस्ट पण करायची आहे. थायरॉइड टेस्ट पण करणं गरजेची आहे. आणि लिपिड प्रोफाईलमध्ये तुम्हाला LFT KFT हे सगळं टेस्ट कळल्या जातात. तुमची किडनी फंक्शन कसं आहे, तुमचं लिव्हर फंक्शन कसं आहे, तर ह्याही टेस्ट कळल्या जातात. आणि याबरोबरच मी काय म्हणते, आजकाल ना TBचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे, कम्युनिकेबल डिसीज पण खूप वाढलेले आहे. तर एक्सरे पण करायला पाहिजे. आपण चेस्ट एक्सरे करून घेणं गरजेचं आहे आणि HB पण करून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही एवढ्या टेस्ट करून घेतल्या ना 6 महिन्याने तर आपल्याला भविष्यात पुढे चालून प्रॉब्लेम्स येणार नाहीत किंवा कॉम्प्लिकेशन होणार नाहीत. तर हे टेस्ट सर्वांनी करून घ्यायचे आहेत. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला इन्व्हेस्टिगेशन झाले. आता काळजी काय घ्यायची आहे? प्रिकॉशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ PCOS आणि PCOD. आता ही PCOD होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची आहे? झालाच नाही पाहिजे.
जी की 5 व्यक्ती मागे एका स्त्रीला PCODचा त्रास आहे. तर हा त्रास आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या बायकोला, आपल्या बहिणीला, आपल्या आईला, आपल्या मावशीला, आपल्या काकीला, आपल्या मामीला झाला नाही पाहिजे. तर ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर काळजीसाठी आपल्याला काय करायचं आहे, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. तुमची लाईफस्टाईल चेंज करा, हेल्दी आणि ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवा. या कॉलवरती आल्यानंतर सगळ्यांची लाईफस्टाईल चेंज होते आणि लाईफस्टाईल चेंज झाल्यानंतर सगळे असं म्हणतात की या कॉलवरती आल्यानंतर आमचा BP कमी होतो, शुगर कमी होते, PCOD कमी होतो, थायरॉईड कमी होतो, मणक्याचा त्रास कमी होतो. तुमचा कोच तुमचा देवदूत असतो आणि तुमची लाईफस्टाईल चेंज करतो. कारण तुमचा BMI काढलेला असतो आणि तुमच्या आरोग्याचा आरसा त्याच्या डोळ्यासमोर असतो की ह्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत, काय प्रॉब्लेम्स नाही आहेत. तर ते प्रॉब्लेम्स दूर करण्याचं काम, डॉक्टरी ट्रीटमेंट देण्याचं काम हा तुमचा कोच करत असतो. तर यस, रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. म्हणतात ना, माझ्या काही मैत्रिणी म्हणतात की मॅडम किती दिवस एक्सरसाइज करायची, पण असं कधी म्हणत नाहीत की किती दिवस जेवण करायचे, किती दिवस जेवण करायचं, किती दिवस आंघोळ करायची, किती दिवस डेली रुटीन कामं करायचे, असं कुणी म्हणत नाही की एक्सरसाइज किती दिवस करायची. जोपर्यंत आपण जेवण करतो ना, जोपर्यंत आपण जिवंत आहेत ना, तोपर्यंत एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. प्रत्येक जिवंत व्यक्तीला एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. तर यस, त्यानंतर आहे बघा, इन्क्रीजेस सिट्रिक फ्रूट इनटेक करणं गरजेचं आहे. जे तुमचे विटॅमिन C ज्या फळांमध्ये आहे, सिट्रिक फ्रूट्स, तर विटॅमिन C असणारे फ्रूट तुम्हाला इन्क्रीज करायचे, तुम्हाला इनटेक करायचे, तुम्हाला त्याचं प्रमाण वाढवायचं आहे. आणि प्रॉपर स्लीप शेड्यूल ठेवायचं आहे. 6 ते 8 तासाची झोप गरजेची आहे. आणि प्रॉपर वॉटर इनटेक, याबरोबरच काय तुम्हाला वॉटर इनटेक पण प्रॉपर करणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रॉपर वॉटर इनटेक करायला पाहिजे, 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी, तर दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी पिणंही गरजेचं आहे. पाणी प्यायला पण कंजूसी करतात, पाणी प्यायला पण कंटाळा करतात. नाही बॉस, आपल्या शरीरामध्ये, मानवी शरीरामध्ये 70 ते 75% पाण्याचं प्रमाण आहे. आपल्या डोळ्यामध्ये पाणी, तोंडामध्ये पाणी, इंटेस्टाईनमध्ये पाणी, आपल्या ब्लडमध्ये पण पाणी आहे. तर पाण्याचं प्रमाण हे प्रॉपरली इनटेक करा तुम्ही. 10 ते 12 ग्लास दिवसभरामध्ये पाणी झालं पाहिजे. आणि रिड्यूस वेट टू रिड्यूस रिस्क ऑफ कॉम्प्लिकेशन. सगळ्यात महत्त्वाचं, वेट रिड्यूस करा, वेट कमी करा, मेंटेनमध्ये ठेवा. तर तुम्ही वेट जर मेंटेनमध्ये ठेवलं तर तुमचे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. आयडियल ठेवायला पाहिजे, आपल्या उंचीनुसार वजन हे आयडियल ठेवलं पाहिजे. तर यस बघा, इम्पॉर्टंट न्यूट्रिशन फॉर PCOS अँड PCOD फ्रॉम डाएट. तर ह्याच्यासाठी डाएट पण आहे, डाएट पण गरजेचं आहे एक्सरसाइज बरोबर. कॉम्प्लेक्स कार्ब, लो ग्लायसेमिक इंडेक्स इन मॉडरेशन ऑफ हाय क्वालिटी प्रोटीन, हेल्दी फॅट मेनली ओमेगा इन स्मॉल क्वांटिटी. तर कॉम्प्लेक्स कार्ब पण खाणं गरजेचं आहे. ॲक्टिव्ह फायबर घेणं पण गरजेचं आहे. आणि त्याबरोबरच ओमेगा 3 पण घेणं गरजेचं आहे. जे की आपले कोच आपल्याला सांगतात की मॅडम तुमचा BMI असा आहे, तुमच्या BMI नुसार तुम्हाला कॉम्प्लेक्स कार्बची पण गरज आहे, तुम्हाला ॲक्टिव्ह फायबरची पण गरज आहे, ओमेगा 3ची पण गरज आहे, असं सांगतात. त्यानंतर बघा, विटॅमिन C, विटॅमिन B8, विटॅमिन B12, विटॅमिन D, मिनरल्स, क्रोमियम, मॅग्नेशियम, झिंक, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्स, या गोष्टीची पण गरज आहे की तुम्हाला हे डाएटमधून मिळालं पाहिजे. डाएटमधून सांगितलंय कॉम्प्लेक्स कार्ब मिळालं पाहिजे, विटॅमिन्स, मिनरल्स मिळाले पाहिजे. ते तुमचा प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, प्रत्येकाचा BMI वेगळा आहे आणि तुमचे कोचनी तुमचा अभ्यास केलेला असतो. त्यामुळे तुमचे कोच तुम्हाला प्रॉपरली न्यूट्रिशन सांगतील, प्रॉपरली डाएट सांगतील. तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतची जे ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आहे ते डिझाईन करून देतील, सेट करून देतील, डाएट प्लॅनही देतील. तर आपल्याकडे खूप सुंदर असं न्यूट्रिशन आहे.
तर ते न्यूट्रिशन आपल्याला इनटेक करायचं आहे. तर पाहूया नेक्स्ट स्लाइडमध्ये. वुमन चॉईस खूप सुंदर आहे महिलांसाठी. वुमन चॉईस जे की आपले हार्मोन्स बॅलन्स ठेवण्याचं काम करतं आहे. आयुर्वेदिक वनस्पती आहे ही, जे आपल्याला MC सायकलमध्ये त्रास होतो, कंबरदुखी, पोटदुखी, तर त्याला कम्फर्ट ठेवण्याचं काम करतं आहे. तर बघू आपण ही वनस्पती कशी तयार केलेली आहे आणि याच्यामध्ये काय आहे. वुमन्स चॉईस इज फॉर्म्युलेटेड विथ अ स्पेशल ब्लेंड ऑफ सोया आयसोफ्लेवन्स अँड चेस्टबेरी एक्स्ट्रॅक्ट. ही कशापासून तयार केलेली आहे. आयुर्वेदिक वनस्पती तर आहेच, पण आयसोफ्लेवन्स अँड चेस्टबेरी एक्स्ट्रॅक्ट म्हणजे आयसोफ्लेवन्स आणि चेस्टबेरी एक वनस्पती आहे, त्याच्या मिश्रणापासून हे तयार केलेलं आहे. आणि हे काय करतंय, सपोर्ट कम्फर्ट अँड वेल बिगिनिंग ड्युरिंग मंथली हार्मोनल फंक्शन्स. जे तुमचे महिन्याला जे प्रॉब्लेम्स येतात, जे तुमचा पिरियड्स येतो त्याचे फंक्शन नॉर्मल ठेवण्याचं काम करतं आहे, तुमचे हार्मोन नॉर्मल ठेवण्याचं काम करतं आहे आणि तुमचं जी MC सायकल आहे त्याला कम्फर्ट करण्याचं काम करतं आहे. त्रास होऊ देत नाही, वेदना होऊ देत नाही, वेदनारहित आणि तुमचे हार्मोन बॅलन्स ठेवण्याचं काम करतं आहे. रेग्युलर सायकल आणण्याचं काम करतं आहे. ज्यांना 2-2, 3-3 महिने PCODचा प्रॉब्लेम्स असतो, त्यामुळे त्यांचे पिरियड्स रेग्युलर येत नाहीत, तर रेग्युलर करण्याचं काम करतं आहे. हे खूप सुंदर न्यूट्रिशन आहे आणि 30 टॅबलेट असतात याच्यामध्ये. ओके, 30 टॅबलेट असतात. आपला सकस संतुलित आहार घ्यायचा आहे आणि सकस संतुलित आहारासोबत जे आपले कोच सांगतात ना की तुम्हाला मल्टीव्हिटॅमिनची गरज आहे, तुम्हाला ॲक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्सची गरज आहे, तुम्हाला आलो कॉन्सन्ट्रेटची गरज आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला वुमन चॉईसची गरज आहे. तर वुमन चॉईस तुम्ही पण घ्यायचा आहे. 30 टॅबलेट असतात. दररोज रात्री एक तुम्ही घेऊ शकतात. तुमचा डेलिशियस शेक नंतर अर्ध्या तासाने 15 मिनिटानंतरही तुम्ही घेऊ शकता आणि तुमचा त्रास वाचवू शकता. त्या त्रासापासून तुम्ही काळजी घेऊ शकता, प्रिव्हेंट करू शकता आणि हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल जगू शकता. तर यस, थँक्यू सो मच. माझ्याकडनं एवढंच होतं आणि थँक्यू माय ग्रेट कोच सचिन सर आणि मुक्ता मॅडम. तुम्ही खूप सुंदर असं आरोग्य दिलं आणि त्यामुळेच मी आज निरोगी आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे की मलाही प्रॉब्लेम होता PCODचा. चेहऱ्यावरती वांग होता, ॲक्ने, पिंपल्स होते आणि रेग्युलर सायकल नव्हतं. 3-3, 1.5 महिन्याला यायचं सायकल. खूप पेन असायचं. तर माझाही पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि माझ्या या कॉलवरती सर्व मैत्रिणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्यामुळे आज मी सांगितलं आहे आणि सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं आहे. तर थँक्यू सो मच अँड ओव्हर टू यू ग्रेट कोच सपना मॅडम. येस, नक्कीच खूप सुंदर आणि भारीची माहिती दिलेली आहे मॅडमने. तर नक्कीच जोरदार एकदाचं क्लॅपिंग करायचं मॅडमसाठी. खूप भारीच इन्फॉर्मेशन आज आपल्याला त्यांनी दिलेली आहे.